तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आणि ई-केवायसी बद्दल भरपूर सोशल मीडियामध्ये जे आहे ते आता अपडेट येत आहे की शासनाच्या नियमानुसार लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू करण्यात यावी. कोणत्या बहिणींसाठी? तर 2026 ची ई-केवायसी ज्या बहिणींची आतापर्यंत रेग्युलर पैसे सुरू आहेत त्या बहिणींसाठी, त्यानंतर ज्या बहिणींची केवायसी मागच्या वर्षी 2025 मध्ये न झाल्यामुळे पैसे बंद झाले त्या बहिणींसाठी, सोबतच ज्या बहिणींची केवायसी मागच्या केवायसी मध्ये चुकली होती त्यामुळे पैसे बंद झाले त्या बहिणींसाठी. म्हणजे केवायसी सुरू होणे हे महत्वाचे आहे. जोपर्यंत केवायसी सुरू होणार नाही तोपर्यंत ज्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहे त्या बहिणींचे पैसे सुरू होणार नाही. पण या ठिकाणी बघा, काही महत्वाचे जे काही अपडेट तुमच्या पुढे येत आहे की केवायसी सुरू झालेली आहे किंवा सुरू झालेली आहे का, किंवा कोणत्या ठिकाणी केवायसी केली जात आहे. यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींच्या अशा सुद्धा कमेंट येत आहे की 2-3 दिवसाआधीच आम्ही आमची केवायसी पूर्ण केली, 8 दिवसाआधीच आम्ही केवायसी पूर्ण केली. कुठे केली? तर आधार केंद्रावर केली, सेतू केंद्रावर केली, किंवा कोणत्या तरी व्यक्तीने आमची केवायसी करून दिलेली आहे. सर्वात महत्वाचा पॉईंट या ठिकाणी बघा, की अजूनपर्यंत केवायसी सुरू झाली की नाही हा महत्वाचा पॉईंट आहे. आणि या बहिणी म्हणतात की आम्ही केवायसी केलेली आहे. मग केवायसी यांनी कुठे केली, कशी केली? कारण शासनाच्या GR नुसार जून महिन्यामध्ये केवायसी सुरू व्हायला पाहिजे होती नियमानुसार, पण झालेली नाही. आणि शासनाकडून जेव्हा ई-केवायसी सुरू केली जाते तेव्हा या ठिकाणी जे आहे ते वेबसाईटवर पोर्टलवरच ऑप्शन येत असते. केवायसी कुठे होत असते? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही ऑफिशियल पोर्टल आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच वेबसाईटवर केवायसी शासनाकडून सुरू केली जाते. दुसरी कोणत्याच ठिकाणी केवायसी होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? आता हे पोर्टल या ठिकाणी केवायसीचं ऑप्शन कुठेच दिलेलं नाही. याचा अर्थ काय? तर अजूनपर्यंत शासनाकडून ऑफिशियली केवायसी सुरू झालेली नाही. केवायसी सुरू झालेली नाही. पण काही लोक जे आहे ते लाडक्या बहिणींना मूर्खात काढत आहे, मूर्ख बनवत आहे. ते लोक सांगतात की आम्ही तुमची केवायसी पूर्ण करून देतो म्हणजे तुमचे पैसे सुरू होतील. आता ते केवायसी कुठे करत आहे, लाडक्या बहिणींचा आधार OTP कुठे टाकत आहे, कुठे त्यांचा डिटेल माहिती देत आहे आणि केवायसीचा त्यांना काय पुरावा देत आहे याबद्दल अजूनपर्यंत माहिती नाही. म्हणजे ओव्हरऑल केवायसी करून देणारे लाडक्या बहिणींना मूर्खात काढत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना एकच रिक्वेस्ट आहे की जोपर्यंत ऑफिशियली तुमच्याकडे माहिती येत नाही किंवा आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला समजत नाही केवायसी सुरू झाले की नाही, तर अशा फ्रॉड लोकांकडे केवायसी करू नका. कारण केवायसी कुठेच आधार केंद्रावर, सेतू केंद्रावर कुठेच सुरू झालेली नाही आणि कोणतीच दुसरी वेबसाईट सुद्धा नाही. केवायसी करण्याची ऑफलाईन पद्धतीने सुद्धा सध्या केवायसी करता येत नाही आणि कोणत्याच प्रकारे अजूनपर्यंत केवायसी सुरू झालेली नाही. तुम्हाला केवायसी करता येते. जर तुम्हाला स्वतः केवायसी करता आली नाही तर तुम्हाला आधार केंद्र, सेतू केंद्र, अंगणवाडी ताई किंवा दुसरा कोणताही व्यक्ती केवायसी करून देऊ शकतो. कधी करून देऊ शकतो? जेव्हा या वेबसाईटवर केवायसी सुरू होते. केवायसी सुरू झाल्यानंतर तुम्ही स्वतः केवायसी करू शकता किंवा मग दुसऱ्या व्यक्तीकडून कुठेही केवायसी करून घेऊ शकता. पण या वेबसाईटवर केवायसी पोर्टल ऍक्टिव्ह झालं पाहिजे. शासनाने या वेबसाईटवर केवायसी सुरू केलेत तरच. दुसरी कोणत्याही ठिकाणी जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की मी केवायसी करून देतो, मला 100 रुपये द्या, 50 रुपये द्या, तुम्हाला मूर्खात काढलं जात आहे. कोणत्याच ठिकाणी केवायसी सुरू झालेली नाही. तुमच्या आधार कार्डचा OTPचा गैरवापर त्या ठिकाणी केला जाऊ शकतो आणि तुमचे पैसे त्या केवायसी नंतर सुरू सुद्धा होणार नाही. म्हणजे ओव्हरऑल म्हटलं तर दुसरं कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की केवायसी सुरू झाली आणि केवायसी करून देतो, तर त्यांच्याकडे केवायसी करू नका. कारण शासनाने ऑफिशियली अजूनपर्यंत केवायसी सुरू करून दिलेली नाही. आणि कुठे ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट जर तुम्हाला मागत असेल तर डॉक्युमेंट सुद्धा कोणत्याच ठिकाणी देऊ नका. कारण ऑफलाईन पद्धतीने अशा प्रकारे केवायसी होत नाही. आणि अजूनपर्यंत शासनाने केवायसी कोणत्याच वेबसाईटवर अजूनपर्यंत सुरू केलेली नाही किंवा शासनाची दुसरी कोणतीच वेबसाईट नाही. ही एकच वेबसाईट आहे. याच वेबसाईटवर केवायसीचं ऑप्शन येत असते आणि ऑप्शन आल्यानंतर केवायसी सुरू होते. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा जे काही आणखी लाडकी बहीण योजनेच्या टॉपिकवर व्हिडिओ बनवतात ते सुद्धा तुम्हाला अपडेट देत असतात. त्यामुळे बाहेर कोणत्याच ठिकाणी केवायसी सुरू झालेली नाही, कोणत्याच ठिकाणी सध्या केवायसी करू नका जोपर्यंत तुम्हाला ऑफिशियल अपडेट त्याबद्दल मिळत नाही. केवायसी सुरू झाल्यानंतर लवकरात लवकर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देण्यात येईल. तोपर्यंत कोणत्याच ठिकाणी तुमची फसवणूक होणार नाही या गोष्टीवर लक्ष ठेवा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.